अहो ऐकलात का, सरकारचा मोबाईलवर मेसेज आलाय आणि गावच्या चावडीवर यादी पण लागलीये. आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 मध्ये आपलं नाव आलंय. खरंच ग बाई. मग आता अजिबात वेळ घालवायचा नाही, लगेच जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करून घेऊया. मेसेज आला किंवा यादीत नाव आलं तर समजायचं बळीराजाचा आनंद द्विगुणित झालाय. पण आता पुढे काय करायचं, चला पाहूया आधार प्रमाणीकरणाची सोपी प्रक्रिया. या सयाजीराव, कर्जमुक्तीचा मेसेज किंवा यादीत नाव आलंय ना तुमचं? हो, मला मेसेज आलाय. मग तुमच्या मेसेजमधील किंवा यादीतील विशिष्ट क्रमांक किंवा आधार द्या. जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात गेल्यानंतर केंद्र चालक तुमचा कर्ज खात्याचा विशिष्ट क्रमांक आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी तपासतात. विशेष सूचना, जर नोंदणी झालेली नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. केंद्र चालक तुमची ॲग्रीस्टॅक नोंदणी देखील तिथेच पूर्ण करतील आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया पार पाडतील. बघा सयाजीराव, तुमच्या कर्ज खात्याचा तपशील आणि आधारवरील सर्व माहिती बरोबर आहे ना? होय भाऊ, एकदम बरोबर आहे सगळं. छान. मग आता या मशीनवर तुमचा अंगठा ठेवा. हे घ्या, तुमचं प्रमाणीकरण यशस्वीरित्या पूर्ण झालं. माहिती अचूक असल्यास